तर तुम्ही वादात्मक गोलंदाज आहात हे ठरलं जाईल, त्यामुळे तुम्हाला त्या अनुषंगाने बॉल डिलिव्हर करावे लागतील. यावेळेस ऑन साइड मध्ये अजय बसमाचा क्लास, आडव्या बॅटने केला प्रहार, चेंडू झाला सीमारेषा बाहेर, फरार, चौकार. बळ गणपती बाप्पा, बळ गणपती बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया. अफलातून टायमिंग आणि काय फटका होता. वेगाच्या अगेन्स्ट मात्र या ठिकाणी टायमिंगला देखील महत्त्व देताना हा फलंदाज. खरं तर अजय बसमा मगाशी उल्लेख केला, व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू आहे. माथेरानमध्ये अनेक मोठी पायपीट करत आपण पाहिला, त्या ठिकाणी जनरेटर व्हॅन असेल किंवा अनेक क्रिकेट स्पर्धेच्या ॲसेसरीज पोहोचवल्या जातात आणि त्यानंतर मात्र त्या उंच टेकडीवरती खरं तर आपण पाहिलं संपूर्ण भारत देशातील टेनिस क्रिकेट स्टार त्या मैदानावरती खेळताना आपण नेहमी पाहिलं. परंतु त्याच परिसराला त्या विभागाला बिलॉंग करणारे एक आक्रमक फलंदाज अजय बसमा. लिडिंग एज लागले, शॉर्ट टर्मला बॉल चाललाय, क्विक सिंगल पूर्ण करायचे आहे, डायरेक्ट हिट. खरं तर या समाजातील तरुणांना नेमबाजीमध्ये निष्णात होण्यासाठी गरज लागत नाहीये, ते ऑलरेडी निष्णात आहेत आणि त्याने मात्र इथे त्रिफळाचीत केला फलंदाजाला आणि डायमंड डकचा शिकार झालाय, तो म्हणजे सचिन हा खेळाडू. एकही चेंडू फेस न करता हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय, त्यामुळे हा खेळाडू असेल डायमंड डकचा शिकार. क्विक सिंगल अंगलट आली आणि त्यानंतर मात्र फिल्डिंग स्टँडर्ड तुम्ही पाहिलं वाशिवली संघाचं. जो गल्लीमध्ये फिल्डर त्याने मात्र केलेला हा थ्रो आपण पाहिला आणि खेळाडू झाला रन आउटचा शिकार. पहिला धक्का असेल तो म्हणजे माथेरान टीमला. नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती नॅट नंबर 3 रुपेश भस्मा हा खेळाडू स्टार्किंगला. यावेळेस इनसाइड आउटचा फटका केलायचा, इथे मात्र पुन्हा एकदा लेडिंग एज लागली आहे. गल्लीमध्ये बॉल चालला, फिल्डर आहे त्या ठिकाणी तैनात. एक रन त्या ठिकाणी मिळेल बॅटिंग करत असताना माथेरान टीमला. बघा पहिला चौकार आला, त्यानंतर जल्लोष साजरा झाला माथेरान टीमच्या खेम्यामध्ये आणि त्यानंतर मात्र रनआउटचा विकेट मिळाला. वाशिवलीकरांकडून देखील आपण पाहिला आनंदाचा वर्षाव होताना पाहायला मिळाला. तो अजय बसमा एक स्टार खेळाडू या टीमचा. अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये प्रसिद्धीच्या झोतामध्ये आलेला हा खेळाडू, तो मात्र स्टॅकिंग एंडवरती. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला घर बसल्या स्पर्धा पाहता येईल. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करायचा आहे. खरं लेफ्टी बॉलरच्या अगेन्स्ट तुम्हाला जर का आक्रमण करायचं असेल तर या पद्धतीने तुम्हाला शॉट सिलेक्शन करावे लागतील किंबहुना स्टेप आउट होऊन तुम्हाला इनसाइड आउटचे फटके घ्यावे लागतील. तेव्हाच तुम्ही समोरच्या गोलंदाजावरती प्रभावी कामगिरी करत धावा खोऱ्याने जमा करू शकताय. हाच प्रयत्न राहिला आतापर्यंत अजय बसमा या खेळाडूचा. इथे स्टेप आउट कॉपी बुक स्टाईल फटका. आजच्या रात्रीतला हा नेत्रदीपक असा टायमिंग मध्ये परिपक्व असणारा फटका आपण पाहिला. एक्स्ट्रा कव्हर वरून अपिश कव्हर ड्राईव्ह, बॉल मात्र गेला वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार, चौकार. खरं तर आपण पाहिला त्या ठिकाणी खरं तर जम्मू काश्मीर सारखा क्लायमेट तुम्हाला माथेरानच्या नगरीमध्ये पाहायला मिळेल. थंड हवेचं हे ठिकाण प्रसिद्ध ठिकाण आहे आणि मी ज्या फटक्याची उल्लेख केली होती स्टेप आउट, तेच फटके आता खरं तर पण तुम्ही अजयच्या माध्यमातून पाहताय. काय फटकेबाजी चालली, नेत्रदीपक टायमिंग आणि लेफ्टी बॉलरला कशा पद्धतीने डॉमिनेट करावं हे तुम्हाला या दोन फटक्यामध्ये पाहायला मिळालं. सलग 2 मध्ये 2 चौकार आले अजयच्या माध्यमातून टीम माथेरानला. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 1 गडी बाद 14 धावसंख्या तुम्ही पाहता धावफलकावरती. थँक्यू. खरं तर आपण पाहताय माथेरानचे चाहते प्रचंड खुश आहेत. दुर्गम भागामध्ये राहणारे हे खेळाडू बरीचशी पायपीट करत मात्र नेहमी चांगला खेळ या खेळाडूंच्या माध्यमातून राहिला. इथे वेगवान बॉल, लिडिंग एज लागले, बॅकवर्ड क्षेत्राकडे, आउटफील्ड फास्ट आहे
बॉल थांबत नाहीये, बॉल मात्र चालला गोळीच्या वेगाने सीमा पार. आणखीन एक आलाय हा सणसणी चौकार. ठोक दीजिए नितिन, ठोक. आ गया दिल चुराने मैं आ गया अफलातून बॅटिंग. खरं तर या धावसंख्येचा तुम्हाला हा वारू इथं थांबावा लागेल. यावेळेस आपण पहिला टप्पा चांगला आहे, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, गुड लेंथ म्हणून बॉल टेक ऑफ केलाय. वाशिवली संघ आपण पहिला हा रसायनी परिसरामधला एक ताकदवर संघ आहे. या संघामध्ये एक क्षमता चांगली आहे, शेवटपर्यंत झुंज देणं, शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणं ही दोन्ही संघांची ओळख राहिली आहे. आज मात्र या वाघाची वाडीच्या स्पर्धेमध्ये या मैदानावरती मात्र आपली गुणवत्ता त्यांना सिद्ध करावी लागेल. एक तेरी तर दुसरी मेरी. पहिला बॉल चौकार, त्यानं सलग 2 डॉट बॉल कव्हर केले. तर या ठिकाणी धावा त्या गोलंदाजाने. सेकंड ओव्हरमध्ये असलेला जनार्दन हा खेळाडू. हॅलो हॅलो, या ठिकाणी प्रवीण दळवी साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी प्रवीण दळवी साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. बघा आपल्या मित्र गोमा वाघ या ठिकाणी आपल्याला बोलवतात, आपण यायचंय. पॉइंटच्या वरून हा इनफिल्डच्या वरून केलेला फटका. मागील 2 बॉलवरती हा प्रयत्न राहिला, तिसऱ्या बॉलवरती सक्सेस मिळाला. इथे मात्र आला माथेरान टीमला चौकार. आता माझी सटकली 16 का डोला 46 की छाती सीधी बात बोलूं बातें घुमानी नहीं आती. आता माझी सटकली. थँक्यू. खरं तर अफलातून बॅटिंग चालली आहे रुपेश या खेळाडूच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाजाने आपल्या टीमला चांगलं योगदान दिलं. आतापर्यंत आपण पाहिला धावा तब्बल 22. यावेळेस फुटवर्कचा अभाव गोलंदाज झाला त्या ठिकाणी. खरं तर फलंदाजावरती नक्कीच आपण पाहिला तर थोडासा प्रभावी राहिला. आणि इथे आपण पाहू शकाल या ठिकाणी मिळाला आणखी एक डॉट बॉल. यावर डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन लॉफ केला बॉल डाऊन द ग्राउंड. हा फटका आहे, फिल्डर आहे डीप मध्ये, प्रयत्न चांगले आणि इथे मात्र यश मिळालं. झेलबाद झाला हा खेळाडू रुपेश. बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली बॅटिंग करत रुपेश देखील आता मैदानाच्या बाहेर चालला. 22 धावा धाव फलकावर द्यात. खरं तर माथेरान टीमला या पहिल्या इनिंगमध्ये चांगलं टार्गेट सेट करावं लागेल समोरच्या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना. कारण असं म्हणतात संधी नशिबाने मिळते, पण यश मात्र कठोर परिश्रमातून तुम्हाला नेहमी मिळत असतं. तुम्हाला संधी मिळाली. खरं तर आपण पहिला सेकंड मॅचमध्ये पहिला सामना खेळण्याची व तुम्हाला इथे यश जर का प्राप्त करावं लागेल तर तुम्हाला कठोर परिश्रम मेहनत त्या ठिकाणी करावी लागेल, तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळेल. बघा धन्यवाद. यानंतर होणारा सामना 1 स्टार वाघाची वाडी संघाचे संघनायक आणि मोदर संघाचे संघनायकाला पहिला पुकार असेल की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आणि या स्पर्धेसाठी आम्हाला मनीष दोरे साहेबांकडून 1000 रुपयाची देणगी दिली आहे, त्याबद्दल त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत. व्हाईट बॉल कॉल स्विचिटचा प्रयत्न झाला होता अजयकडून. अटॅकिंग बॅटिंग त्याला करायचं पण इथे पहिल्या पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. अतिरिक्त रन्स मिळेल बॅटिंग करताना माथेरान टीमला. धावसंख्या आपण धाव आतापर्यंत लागली ती म्हणजे 2 गडी बाद 23 धावा. प्रेम वाघमारे खरं आमचे मित्र आहेत त्या ठिकाणी टेक्निकल ऑपरेटर. स्विच चिट केलाय, टायमिंग प्रॉपर आणि इथे आपण पहिला शॉट सिलेक्शन देखील तेवढंच रुबाबदार राहिला. आणि इथे मात्र आला आणखीन एक सनसनी चौकार. फूलों सा चेहरा तेरा चलियो सी मुस्कान है. फूलों सा चेहरा तेरा चलियो सी मुस्कान है. रंग तेरा देख के रूप तेरा. शिस्तबद्ध स्पर्धा अमितजी मात्रे आपण अनेक स्पर्धा केल्या, परंतु या स्पर्धेमध्ये जी शिस्तबद्ध आपल्याला पाहायला मिळाली ती कुठेच कधीच आपण पाहिली नसेल. एवढी चांगली स्पर्धा. कारण आज आम्ही खतर उरणचे आमदार महेश बालदी साहेबांशी देखील संपर्क केला, तेव्हा त्यांनी देखील सांगितलं कुठे स्पर्धा चालू आहे. तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्या आदिवासी समाजाची स्पर्धा सुरू आहे. आणि एक विशेष म्हणजे तब्बल 1200 आदिवासी समाज बांधव त्यांना घेऊन काशी यात्रेला नुकतेच जाऊन आले होते आमदार महेश बालदी साहेब. त्यांच्या देखील निदर्शन आली या स्पर्धेची. मात्र आम्ही ओळख पटवून दिली. यावेळेस आपण पहिला विकेट किपरला बीट करून बॉल चालला मागे. चान्स आला होता सचिनला बाद करण्याचा आणि अजयला माफी असावी. इथे आपण पाहत आहे सेकंड रनला कॉल झालाय आणि त्या ठिकाणी बघा स्ट्राईक रोटेट नसणारा. प्लीज अजय तुम्हाला नो स्ट्रायकिंग एंडला थांबावं लागेल, लक्ष असू द्या.
एकच रन तुम्हाला दोन्ही एंड एकाच वेळेला सोडावे लागतील. दोन्ही एंड तुम्हाला एकाच वेळेला सोडावे लागतील. आणि खरं तर नितीन आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर लेग पंचांमध्ये आहेत आमचे मित्र सुजान डोंगडे, सलमान के फॅन. खरं तर या विभागामध्ये नेहमी त्यांचं चांगलं योगदान राहिलं प्रणय आणि त्यांचा सुजान. आणि सुजानचा आपण जर का उल्लेख केलाय तर एक कास 2017-18 हा खरं तर रायगड जिल्ह्याची लेदरची क्रिकेटची स्पर्धा आणि सलग 2 वेळा त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर हा बहुमान पटकावणारा हा पंच सुजान आज. आणि 2 वेळा खरं तर शतक देखील त्याने लेदर क्रिकेटमध्ये झळकावलं होतं. अनेक असे स्टार खेळाडू त्यांच्याबरोबर खेळणारा हा खेळाडू आज मात्र पंचाच्या भूमिकेमध्ये आहे. आणि पारगाव म्हटलं तर टेनिस क्रिकेटची ही पंढरी आहे ज्यामध्ये आकाश तारेकर आहेत, सुमित ढोंगडे स्वतः आहेत आणि आज सुजान मैदानामध्ये आहेत. विशेष कौतुक खरं तर यांचं करावं लागेल. कॉन्ट्रीब्युशन फार महत्वाचं आहे. ओव्हर द विकेट यॉर्कर लेनचा बॉल, हेलिकॉप्टर लुक दिला अजयने, मिडॉनमध्ये फिल्डर आहेत, बॉल थांबवलाय आणि त्यानंतर मात्र क्विक सिंगल पूर्ण करण्याचा प्रयत्न. बघा खरं तर दूरवरची पायपीट करणारे हे खेळाडू त्यामुळे त्यांचा फिटनेस चांगला आहे. खरं तर प्रेम आपल्याला अलीकडच्या काळामध्ये स्पोर्ट्स सायकल घेऊन त्या ठिकाणी सायकल घेऊन फिरावं लागतं किंवा सकाळी लवकर उठून धावावं लागतं. परंतु नेहमी त्यांचा त्या ठिकाणी आपण पहिला पायपीट राहिली त्यामुळे आता त्यांचा फिटनेस तुम्ही पाहताय हे खऱ्या तर कौतुकास्पद. आणि खरं तर फिटनेस ही काळाची गरज आहे. आणि या अनुषंगाने मात्र हे खेळाडू देखील तेवढे मजबूत आहेत आणि चांगले शॉट सिलेक्शन त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले आतापर्यंत. एक रन आली व्हीआयपी टायझोवरती बसून आमच्या सामन्याचा आनंद घेणारे मान्यवर त्यांना तुम्ही पाहताय. पोलीस दलात कार्यरत असणारे आमचे खरं तर समाजाचे तरुण तुम्हाला पाहायला मिळतील. विद्यमान सदस्य आहेत, कोण खरं तर सरकारी हुद्द्यावरती कार्यरत आहे. ही ओळख आहे या समाजाची त्यांना तुम्ही पाहताय. ऑन स्क्रीन हुक केलाय बॉलला, डीप फाईन लेग मध्ये फिल्डर बॉलचा चेस करतायत, पाठलाग करत असताना बॉलला शेवटला थांबवलाय आणि त्यानंतर मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. 3रा रनचा कॉल होतोय, ओव्हर थ्रो देखील झालाय. जर का हा बॉल हातामध्ये थांबला असता तर कदाचित 3री रन देता आली नसती, पण तो ओव्हर थ्रो झाला त्यामुळे 3 धाबा डेफिनेटली मिळतील या बॉलवरती. आणि या 3 रनच्या मध्ये आपण पाहिला तर पहिलं सत्र संपलं आणि धावा लागल्या धावफलकाची तब्बल 33. बघा या ठिकाणी आपले लाडके पाहुणे या ठिकाणी आलेत. प्रणय दळवी इंजिनियर आणि अनिल भाऊ यांना विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे अशी आयोजकांची विनंती आहे. प्रणय दळवी इंजिनियर आणि अनिल भाऊ या दोन्ही पाहुण्यांना विनंती आहे आपण कृपया बाहेर न थांबता आयोजकांची विनंती आहे आपण स्टेजवर यायचं आहे. कृपया आपली जागा स्टेजवर आहे म्हणून आयोजक तुमच्यापर्यंत तुमची मोहतर संघाचा संघनायक आणि वाघाजवाडी संघाचा संघनायक आपण लगेच टॉससाठी संपर्क साधा. इथे नाणेफेकी केली जाईल. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच मैदानावरती रंगली जाईल. तर निश्चित आपण पाहू शकाल ग्रामपंचायतीचे मालडुंगा सरपंच सोमनाथदादा चौधरी यांना मी विनंती करतो की या सामन्याचा नाणेफेकी करायचा आहे. सामना मात्र निश्चित आपल्याला पाहायला मिळेल बिग फाईट मॅच. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत एका साईडला मोहदर संघ, त्याच्या समोर खेळेल टीम 1 स्टार क्रिकेट संघ वाघाची वाडी. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगेचे सरपंच आदरणीय सोमनाथदादा चौधरी यांच्या शुभास्ते नाणेफेकी केली. मोहदर संघाने टॉस जिंकलाय आणि त्यानंतर डिसिजन आपला करवा आणि लगेच मैदानावरती उतरा. और टू कम बॉक्स. पारगावला पुरी क्रिकेटची टीम त्यांची लय लय भारी. बिंदास द्या तुम्ही पारगावला पुरी क्रिकेटची टीम त्यांची लय लय भारी. नितीन सुजान अजून कुमार आहेत, श्री झालेले नाहीत, लवकरच 2004 होतील, त्यांनाही आपण सुविधा देऊया. आणि पारगावचा मी मगाशी देखील उल्लेख केला. खरं तर या गावाने या रायगड टेनिस क्रिकेटला ग्रामीण क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख दिली आहे. जरी आज ते कमी खेळत असतील परंतु दहशत त्यांची नेहमी राहिली आहे. असं म्हणतात तर जंगलामध्ये असंख्य प्राण्यांचा वावर झाला परंतु वाघाची दहशत नेहमी कायम राहिली आहे. आणि हा पारगाव संघ आहे ज्याने अनेक वेळा आपण पाहिला बलाढ्य संघांना पाणी बदला असा संघ पारगाव आहे. आणि उद्या आय थिंक परवा ओवळ्याच्या मैदानात तुम्हाला खरं तर चॅलेंजर पारगाव संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल, ज्यामध्ये आकाश सारेकर, सुमित देखील असेल, सर्व खेळाडू तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. उद्या 2 दिवस ती स्पर्धा आणि परवा त्यांचा सामना असेल ओवळ्याच्या मैदानावरती.
यावेळेस आपण जाऊया मॅचकडे. टार्गेट असेल 18 मध्ये तब्बल 34, 11.33 हा रिक्वायर रन रेट असेल प्रत्येक षटका मागे. या ठिकाणी बॅटिंग करताना वाशिवली संघाला एका बाजूने या 34 धावा रोखायच्यात माथेरान टीमला. सर्व खेळाडू जर का तुम्ही पाहिलं माथेरान संघाचे तर त्याच बॉडी लँग्वेजचे किंबहुना त्याच वयाचे तुम्हाला खेळाडू या टीममध्ये पाहायला मिळतील. असं म्हणतात नवे पर्व युवा सर्व या उक्तीप्रमाणे हा संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. आणि एका बाजूने वाशिवली संघ एक ताकदवर संघ या खरं स्पर्धेमध्ये सहभागी झाला आहे. हॅलो रोशन सर, निश्चितच मी सांगेन या वाशिवली संघानं जे वाघोबा चषक धामणी या चषकामध्ये चॅम्पियन ठरला होता आणि आपल्या बरेचसे संघ होते, मी म्हणेन ओपन टेनिस क्रिकेटचे सुद्धा संघ होते, त्या संघांना परास्त करून पाली संघांना परास्त करून या संघ मात्र चॅम्पियन ठरला होता. तो संघ मैदानावर खेळतोय. खरं तर नारायणजी आपण पाहिला मागच्या वर्षी आम्ही 2 संघ पाहिले, एक कोंबलवाडी आणि त्यानंतर आमच्या विभागातला मोहपाडवाडी. हे संघ त्यांना मिस केले यावर्षी. ताकदवर संघात परंतु आज नवोदित संघांना संधी मिळाली आहे. जेव्हा या स्पर्धेची ॲडव्हर्टाईज व्हायरल झाली सोशल मीडियावरती तेव्हा भरपूर कमी वेळामध्ये मात्र अनेक संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी इच्छुक झाले. याचं कारण आहे या स्पर्धेचं नेत्रदीपक असं आयोजन. आणि आज तुम्ही त्याच आयोजनाचा प्रत्यक्षित या मैदानाच्या अवतीभोवती पाहता. ही प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि त्याचबरोबर मोठ्या संख्येने मान्यवरांनी त्या प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित असा मानसन्मान आज बागाची वाडी या संघाच्या माध्यमातून केला जातो. हे विशेष कौतुकास्पद राहिलं. पहिला बॉल आपण पाहिला त्या ठिकाणी मिळाली सिंगल, त्यानंतर डॉट बॉलला पुढे त्या बॉलिंग ट्रॅकमध्ये बॉल तयार. राऊंड विकेट, जबरदस्त बॉलिंग. खरं तर आम्हाला आठवण झाली विश्वजित ठाकूर मोठ्याची. सेम बॉलिंग ॲक्शन या खेळाडूची आहे. तो राऊंड विकेट होता आणि त्याच अँगलने तो पॉपिंग क्रीजला आला की बॉलला डिलिव्हर करतोय. विश्वाला त्याने खरं जिंकला आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. विश्वजित ठाकूर रूप मोठ्या त्याच्यासारखी ही बॉलिंग ॲक्शन. खरं तर माथेरानच्या स्पर्धांमध्ये आयकॉन ॲज अ आयकॉन म्हणून त्याची नेहमी निवड राहिली. बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज हा देखील राहिला हा खेळाडू. पुढचा बॉल ऑन साईडमध्ये हा फटका केलाय. यावेळी आपण लॉंग ऑफमधला फिल्डर बॉल पर्यंत पोहोचला, सिंगल मिळाली. चांगलं बॅकअप, 1 रन तिथे मिळेल बॅटिंग करताना वाशिवली संघाला. बघा नेक्स्ट मॅच महोदर आणि वाघाची वाडी दोन्ही संघ पण सज्ज राहा पुढच्या सामन्यासाठी. कारण आज भरपूर लढती आहेत. आजच्या रात्रीतील जवळजवळ 9 प्लस आय थिंक 5 असतील किंवा 3 असतील, म्हणजे अशा एकूण 12. खरं तर आजच्या 12 सामने ते आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे अगदी वेळेवरती आपण ही स्पर्धा कव्हर करणार आहोत. यावेळेस अकूट टप्प्याचा बॉल मिस टायमिंग फटका येतोय. कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाही आहे. 1च रन आली आहे. सिंगल डबलने मात्र संघाला पुढे घेऊन चाललेत वाशिवली संघाचे हे दोन्ही फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये मात्र खरं तर स्कोअर कार्ड हलतं ठेवलं या दोन्ही फलंदाजाने. कौतुकास्पद 2 खेळाडू आहेत, जनार्दन आणि नरेश. स्ट्रायकिंग एंडला 1 क्रमांकाचा जनार्दन आता मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला आहे. अफाट गुणवत्ता आणि अफाट कौशल्य या दोन्ही फलंदाजांमध्ये. त्यामुळे धावांचा पाठलाग करण्यासाठी एवढा दमखम लागणार नाही. इथे आपण पहिला सोपा झेल सोडलाय. सॉफ्ट डिसमिसल हा खेळाडू झाला असता गलीमध्ये, परंतु नियतीला हे मान्य नव्हतं आणि तिथे मात्र जीवनदान मिळालं जनार्दन सारख्या एका आक्रमक खेळाडूला. पहिलं षटक आपण पाहिलं 33 क्रमांका जर्सी परिधान केलेला हा खेळाडू संदीपच्या माध्यमातून त्याने धावा खर्च केल्या फक्त 4. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये तब्बल 30 रनची गरज. आमचे खरं तर छोटे व्यावसायिक वसंत वाघ यांचं कौतुक करायला गेलं. असं म्हणतात कोणाच्या नादात कोणाच्या वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, प्रगती होईल. आणि आमचे हे वसंत वाघ जे वाणी त्यांना नावानं संबोधलं जातं, सकाळी मार्केट यार्ड आणि आज या 5 रात्रीमध्ये मैदानाच्या अवतीभोवती फेरफटका मारत त्या ठिकाणी चांगली उपजीविकेचं साधन त्यांनी प्राप्त केलं. कारण कधीच लाजायचं नाही धंदा करण्यासाठी, हे त्यांनी आपल्याला सर्वांना दाखवलं. त्याचं विशेष कौतुक करावं लागेल. बघा 12 मध्ये 30 धावा हे कॅल्क्युलेशन आता मैदानाच्या आतमध्ये आलं. कोणता खेळाडू या ठिकाणी आपल्या संघाच्या मदतीला धावून येईल. एका बाजूने जनार्दन आहे स्ट्रायकिंग एंडवरती, त्याच्या बरोबरीने असणारा नरेश हा फलंदाज नाव स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय गोलंदाज स्वतः अजय भस्मा. खरं तर या संघाचा नव्हे तर माथेरानचा हा कोहिनूर आहे, तो बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय. त्याला मात्र या षटकामध्ये पुन्हा एकदा आपल्या संघ सहकार्याने फेकलेलं पहिलं षटक त्याच्याच पावलावधी पाऊल टेकून गोलंदाजी करायची आहे. आणि दुसऱ्या बाजूला पहिल्या फलंदाजांना डू ऑर डाय, करो या मरो अशी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणत्याही क्षणाला तुम्हाला आक्रमण करावं लागेल, कारण आता तुम्हाला या ठिकाणी वेळ तुमच्यासाठी प्रचंड नाजूक बनली आहे. 12 मध्ये तब्बल 30 रनची गरज. राजेश फसाळे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि काय अफलातून एफर्ट आहे.
रनिंग कॅच. पहिला धक्का बसला बॅटिंग करताना जनार्दनच्या स्वरूपात टीम वाशिवलीला. दिलदार मनाचा वाढीव तुमचा दिलदार मनाचा रुबाबदार वाढीव तुमचा होकार भार तुमचा वेगळाच असतोय माझ्या सरकार तुम्ही केलंय मार्केट जॉब सरकार तुम्ही केलंय मार्केट जॉब सरकार तुम्ही करताय मार्केट जॉब. 4 या धावसंख्येमध्ये हा पहिला धक्का बसता जनार्दनच्या स्वरूपात नवीन खेळाडू तर मैदानाच्या आतमध्ये चाललाय. अनंता हा खेळाडू मैदानामध्ये जाईल. अजूनही 11 मध्ये 30 धावा असं हे समीकरण. प्रयत्नांची पावले पुढे पडत गेलं की यशाचं शिखर गाठायला वेळ लागत नाही असं म्हणतात. आणि खरं तर तुम्ही जर का पायाने चालाल तर फक्त आणि फक्त अंतर कापाल. डोक्याचा वापर करून चालाल ते ध्येय गाठाल. तुम्हाला जर का ध्येय गाठायचं असेल तर या ठिकाणी आक्रमण करावं लागेल असं म्हणतात. ज्याला ध्येयाचा ध्यास लागला त्याला कामाचा कधीच त्रास होत नाहीये. तुम्हाला इथे ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच कठोर परिश्रम या मॅचमध्ये करावे लागतील. लेफ्टी बॅटर इनॅट नंबर 3 मैदानामध्ये अनंता. 11 मध्ये तब्बल 30 रनची गरज. 11 बॉल 30 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये. अजय भस्मा तयार. राऊंड विकेट. पुढचा बॉल यॉर्करचा प्रयत्न लाऊड फील लेग बिफोर द विकेट. आल्या पावली माघारी परतावा लागेल. अजून एका फलंदाजाला खेळाडू झाला या ठिकाणी LBWचा शिकार. बघा या बॉलवरती जर का आणखीन एक विकेट मिळाला तर अजय भस्मा या खेळाडूला राजेश फसाळी यांच्या माध्यमातून तब्बल 500चं पारितोषिक दिलं जाईल. मोटिवेशन प्रोत्साहन आर्थिक रुपयात या ठिकाणी दिलं जाते मान्यवरांच्या माध्यमातून. माथेरान टीमच्या अजय भस्मा संपूर्ण गोलंदाजांना. नवीन खेळाडू रोहित शर्माचा फॅन आहे. प्रवीण हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय. शेवटचे बॉल असेल 10. विजयासाठी तब्बल 30 रनची गरज. 10 बॉल 30 धावा. प्रत्येक बॉल मागे 300च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करावी लागेल. किमान या 4 बॉलमध्ये 10 ते 12 धावा येणं फार बंधनकारक राहील. बॉल असेल 10. विजयासाठी तब्बल 30 रनची गरज. नवीन खेळाडू प्रवीण हा मैदानाच्या आतमध्ये आलाय. दत्ता ढुगणे यांच्याकडून आजसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. बिग फॅन. तर त्यांच्या देखील चेहऱ्यावरती तुम्हाला वेगळा आनंद पाहायला मिळाला. प्रवीण यावेळेस आपण मला अक्रॉस लाईन केल्यापर्यंत पंच दर्शवत असताना बॉलची इम्पॅक्ट लाईन बॉल कोणत्या दिशेने लँड झालाय नक्कीच लाऊड अपील झाली होती लेग बिफोर द विकेटसाठी. पण तो पंचांचा अगदी योग्य निर्णय. टप्पा पाहिला. बॉल ज्या दिशेने चाललाय ती दिशा ओळखली. त्यानंतर मात्र अगदी योग्य निर्णय दिला. खेळाडू सुरक्षित म्हणून लेग पाहिजे. सिंगल रन मिळेल. बॅटिंग करताना वाशिवली टीमला. 9 चेंडूमध्ये आता 29 रनची गरज. शेवटचे बॉल असतील 9. विजयासाठी तब्बल 29 धावा असं हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. यॉर्करचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर. भन्नाट गोलंदाजी. रुपेशने पहिले षटक हाताला त्याने दिल्या 4 धावा. आता सेकंड ओव्हरमध्ये आलाय. गोलंदाजी मार्कमध्ये पहिलं षटक हाताला होतं माफी असावी संदीपने. आणि त्यानंतर आपण पाहिलं अजय आला बॉलिंग ट्रॅकमध्ये. येस रत्नागिरीच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आकाश तारेकर रायगडचा वंडर बॉय आणि कतर एक मास्टर माइंड संघनायक रायगड संघाचा योगेश पेनकरला बाद करणारा हा गोलंदाज आहे. एकदा जोरदार आहे उद्या या सर्व खेळाडूंसाठी. अप्रतिम योगदान राहिलं. खरं तर या खेळाडूंचा मी मगाशी अविनाशचा उल्लेख केला आणि यानंतर आपण पाहताय अजय भस्मा या खेळाडूचा जरूर उल्लेख करेन कारण अनेक वेळा आम्ही या खेळाडूंचा खेळ पाहिलाय. आणि आज मात्र आपण पाहिलं वाशिवली संघ त्या परिसरातील नव्हे तर खरं तर या आपल्या रायगड जिल्ह्यात एक ताकदवर संघ आहे. त्या संघाला मात्र अक्षरशः धावांसाठी संघर्ष करावयास भाग पाडलाय या माथेरान टीमच्या सर्व खेळाडूने. येणारे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये तब्बल 7. विजयासाठी 29 रनची गरज. पुढे आले कट करायचा. आणखीन एक चांगला बॉल या षटकामध्ये मिळाली. फक्त सिंगल. 12 बॉल मध्ये खर्च केल्या फक्त आणि फक्त 5. आता 6 चेंडूमध्ये करायच्यात वाशिवली टीमला तब्बल 29. पिंजऱ्याने पोपट बोले तशी वागती नवरी डोले गो. पिंजऱ्याने पोपट बोले तशी वागती नवरी डोले गो. निवट्याचं नाव घेऊन कैशी मिठू मिठू ती बोले गो. निवट्याचं नाव घेऊन कैशी मिठू मिठू ती बोले गो. हे पिंजऱ्याने पोपट बोले तशी वागती नवरी
खरं तर आता आनंद गगनात मावेनाचा झाला माथेरानकरांचा, कारण इथे आता आपण पहिला सामना जड जा पण मॅच संपलेला नाही आहे, कारण मैदानामध्ये अजूनही आहे तो म्हणजे बुम बुम प्रवीण. हा खेळाडू आहे, त्याच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे, ताकदवर खेळाडू आहे. बॉडी लँग्वेज तुम्ही त्याची पाहिली, जर एखादा बॉल त्याच्या रडारमध्ये आला तो नक्कीच त्या बॉलला सीमारेषा पार पडेल एवढी क्षमता या खेळाडूकडे आहे. इथे आपण पाहताय धीम्या गतीने टाकलेला बॉल, नकल बॉल, ऍक्शन वेगवान, परंतु बॉल फेकला अगदी स्लोवर पद्धतीने, त्यामुळे थोडंसं खरं तर त्या ठिकाणी जजमेंट चुकलं प्रवीणचा आणि इथे मात्र आला हा निर्धाव चेंडू. 5 मध्ये 29 असं हे कॅल्क्युलेशन आता मैदानामध्ये आलंय. सामना वन साइडेड होईल की काय असंच काही चित्र निर्माण झालेत बघा. आता प्रवीण देखील थोडासा हताश झालाय, हतबल झालाय या ठिकाणी माथेरानकरांच्या गोलंदाजी समोर. आता 4 मध्ये 29 एखाद दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल बॅटिंग करताना वाशिवली संघाला, कारण 4 मध्ये तब्बल 29 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये हे समीकरण तयार झालंय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकलेला बॉल, जबरदस्त गोलंदाजी, भेदक मारा तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. मागील 3-4 वर्ष अगोदर आमच्या खरं तर 12 नाईट स्पर्धेमध्ये एक संघ खेळला होता आदिवासी वॉरियर्स. सर्व आदिवासी समाजाचे खेळाडू होते, परंतु त्याने ओमकार देसाई जो मुंबईचा स्टार खेळाडू त्या संघाला नमवलं होतं पहिल्या मॅचमध्ये. जबरदस्त खेळ त्या टीमचा मी पाहिला होता आणि आज पुन्हा एकदा खरं तर टीमचा हा या संपूर्ण खेळाडूचा कौतुक करावं द्यावं लागेल तेवढं कमी. चौथा बॉल देखील निर्धाव. खरं तर या ठिकाणी पाहता स्वतःहून मैदान सोडलं प्रवीणने. आणखी एक धक्का बसेल बॅटिंग करताना वाशिवली संघाला. फक्त आणि फक्त आता मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे ती म्हणजे वाशिवली संघाकडून. थोडी लाईट आहे अरे रेश्मा माझ्यावर चिडू नको, आज हा सामना वन साईड आहे. वन साइडेड मॅच. खरं तर नितीनचं देखील कौतुक करायला लागेल. टायमिंग समय सूचकता फार चांगली होती आणि इथे आपण पहिला प्रवीण हा खेळाडू देखील आता मैदानाच्या बाहेर चाललाय. मोठ्या मार्जिनने मोठ्या फरकाने आता पराभवाच्या दिशेने वाटचाल झाली वाशिवली संघाची सुरू, कारण फक्त 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आतापर्यंत आपण पाहिला फक्त आणि फक्त 5च धावा या धावफलकावरती. या षटकातील सलग 4 डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. शेवटचे 2 बॉल असेल मोहोदर आणि वाघाची वाडी. चला अविनाश आपण तयार राहा पुढच्या मॅचसाठी. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला शुभेच्छा. आणि किनेक डॉट बॉल 5 चेंडू निर्धाव टाकले या षटकामध्ये. आता या स्पर्धेमध्ये मेडन षटक पाहायला मिळेल का याची उत्सुकता तुम्हाला सर्वांना लागली आहे. आणि लास्ट ओव्हरमध्ये बॉलर्स आहेत त्या ठिकाणी योगेश हा गोलंदाज आहे. शेवटचा बॉल आहे इनिंग मधला. सामन्यावरती मात्र मजबूत पकड. फक्त आणि फक्त त्या घोषणा बाकी आहे कोणता संघ जिंकेल. आणि याची आणि इथे आपण पाहताय हे मेडन षटक एकदा जोरदार येऊ द्या. योगेश साठी सलग 6 डॉट फेकत एक वेगळा विक्रम त्याने मात्र या स्पर्धेमध्ये रचलाय आणि हा सामना मात्र एक तर्फी जिंकलाय माथेरान टीमने. हार्डलक टीम वाशिवली. आपला प्रवास इथेच संपतो, पण आपण मात्र केलेली कामगिरी आजच्या रात्रीमध्ये उल्लेखनीय राहिले त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपल्याला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढच्या मॅचसाठी माथेरान टीमला शुभेच्छा. दोन्ही संघ आपण लाईन अप करा, एकमेकांना हस्तांतरण करा आणि त्यानंतर मी विनंती करेन वाघाची वाडी आणि मोहोदर टीमला आपण लगेच सामन्याला सुरुवात करा. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा नो डाऊट 18 धावा केल्या आणि एका षटकामध्ये फक्त 1च रन खर्च करत 2 गडी बाद करणारा या संघाचा माथेरान टीमचा हा स्टार खेळाडू, सर्व गुण संपन्न अष्टपैलू खेळाडू अजय बसमा ठरलाय प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी. बघा अजयसाठी पारितोषिक आलेलं 200 आणि योगेशसाठी देखील 200 आहेत. चला दोघांनी या आणि आपल्या